देव दयाळु देव
देव दयाळ साहे कोल्हाळ बहुतांचा देव उदार थोड्यासाठी फार देऊ जाणे
देव चांगला तुका लागला चरणी, देव उदार थोड्यासाठी फार देऊ जाणे, पांडुरंगा करू गणपती माऊली सारदा, आता गुरु राजा दंडवत, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शरण शरणजी हनुमंता, तुझ आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मद दावाव्या सुभटा. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदरा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जरणी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ऐके वचन कमळापती, मज रंकाची विनंती, तर जोडितो कसे काळी, आपण असावी जवळी विठ्ठला. देव दयाळ साहे कोल्हाळ बहुतांचा, देव उदार थोड्यासाठी फार देऊ जाणे. आपल्या या इंदापूर शहरामध्ये असलेलं प्रभू रामचंद्र भगवान यांचं भव्य दिव्य असं मंदिर, पुढं रामप्रभू आहेत, पाठीमागं मारुत्रे आहेत, त्याच्यामुळं वक्त्याला काही घ्यायची गरज नाही. आणि अशा या मागे पुढे उभा आहे संभाळीत आणि आघात निवारा, अशा या प्राचीन असणाऱ्या या राम मंदिरामध्ये रामप्रभूंच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं सालाबादप्रमाणे याही वर्षी चालू झालेला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 11वे श्रीराम मंदिर ट्रस्ट आणि श्रीराम भजनी मंडळ माराय मंडळाच्या आयोजनातून नियोजनातून आमचे हरिभक्ती परायण आदरणीय बाबर सर यांच्याकडून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. सेवेसाठी घेतलेला अभंग देहनिवासी जगद्गुरु संत श्रेष्ठ श्रीमंत श्री विश्वनाथ तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा असून या अभंगातून तुकाराम महाराज तो आम्हाला देवाचा स्वभाव कसा आहे ते समजावून सांगतात. योगायोगानं उद्या रामप्रभूंचा जन्मोत्सव आहे, उद्या रामप्रभू जन्माला येणार आहेत आणि म्हणून देवाचा स्वभाव थोडासा वर्णन करावा या भावनेतून हा अभंग घेतलेला आहे. या अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला 3 प्रकारे देवाचा स्वभाव समजावून सांगतात. देव दयाळ आहे, देव उदार आहे आणि देव चांगला आहे. विठ्ठल पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती जन्माष्टमी, उत्तम शिवरात्र. आपल्या भागवत संप्रदायामध्ये 5 पर्वकाळ विशेष मानलेले आहेत. त्याच्यामध्ये रामनवमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी, नृसिंह जयंती, वामन जयंती आणि
महाशिवरात्री हे 5 पर्वकाळ मोठे पर्वकाळ आहेत. त्याच्यातील हा रामनवमीचा उत्सव केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये अतिशय उत्साहामध्ये त्या ठिकाणावर चालू आहे. दरवर्षीच रामप्रभूंचा जन्मोत्सव मोठ्या थाटात भक्तिमय वातावरणामध्ये साजरा होतो, पण चालू वर्षी अजून आनंदात भर पडलेली आहे. कशामुळे भर पडली आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. शेकडो वर्षापासून सगळ्या भारतातील राम भक्तांच्या मनामध्ये एक स्वप्न होतं, एक इच्छा होती. काय? अयोध्येमध्ये राम मंदिर झालं पाहिजे. भारत देशामध्ये अयोध्या सोडले तर सगळ्या मंदिरात राम आहे, गावागावामध्ये राम आहे. एवढंच काय, पण सगळ्यांच्या हृदयात राम आहे. पण अयोध्येमध्ये काय राम मंदिर नव्हतं, होतं पण ते पाडण्यात आलेलं होतं. आणि म्हणून 10 वर्षापूर्वी मी त्या ठिकाणी दर्शनाला गेलो असताना, आवाज थोडा कमीच ठेवा, रामप्रभूंच्या दर्शन मला पालामध्ये घ्यावं लागलं. म्हणजे पालामध्ये रामप्रभूंच्या मूर्त्या ठेवल्या होत्या. परंतु चालू वर्षी मात्र त्या ठिकाणी भव्य दिव्य असं फार मोठं रामप्रभूंचं मंदिर उभं राहिलेलं आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या आनंदामध्ये भर पडलेली आहे. विठ्ठला आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्याला देवाचा स्वभाव समजावून सांगतात. देवाचा स्वभाव तुम्हाला मला माहिती पाहिजे. आल्या लक्षात? देवाचा स्वभाव कोणाला माहिती पाहिजे तर विशेष करून देवाची भक्ती करणाऱ्या भक्तांना, देवाच्या साधकांना देवाचा स्वभाव माहिती पाहिजे. तुम्ही आम्ही इथं जन्माला आलेले मानव आहोत, आणि जर आपण देवाची भक्ती करायला सुरुवात केली तर मग आपण साधक होतो, म्हणजे भक्त होतो. आणि जर भगवंताची प्राप्ती केली तर मग आपण साधू अवस्थेला प्राप्त होतो. जे देवाची भक्ती करत नाही त्यांना अज्ञानी जीव म्हणतात. जन्माला येतात, फक्त प्रपंच संसार करतात आणि प्रपंच करत करत एक दिवस ताटीवरती निघून जातात. म्हणून आयुष्यामध्ये संसाराशिवाय प्रपंचाशिवाय दुसरं काही करत नाहीत त्या मानव जातीला अज्ञानी जीव असं म्हणतात. परंतु तुम्ही जे या ठिकाणी मंदिरात येऊन बसलेला आहात किंवा जे देवाची भक्ती करतात, उत्सव करतात, की तुम्ही आम्ही काय आहोत? सज्ञानी जीव आहोत. आपण साधक आहोत, आपण भक्त आहोत. आणि म्हणून तर आपण देवाचं पूजन नामस्मरण करत आहोत. म्हणून जे अज्ञानी जीव आहेत त्यांनीही देवाचा स्वभाव माहिती करून घेतला पाहिजे. आणि तुमच्या आमच्या सारख्या सज्ञानी म्हणजे देवाची भक्ती करणाऱ्या भक्तांनी, साधकांनी देवाचा स्वभाव माहिती करून घेतला पाहिजे. आणि तुकाराम महाराजांची सुद्धा ही तळमळ आहे की देवाची भक्ती करण्याच्या अगोदर देवाचा स्वभाव जाणून घ्या. विठ्ठल आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. देव आपलासा करून घ्या, प्रत्येकानं घेतला पाहिजे, पण त्याच्या अगोदर त्याला आपण ओळखलं पाहिजे. तुका म्हणे तो जाणावा, सखा करावा आपुला. अगोदर त्याला ओळखा. ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. म्हणून देवाची भक्ती करण्याच्या अगोदर आपण देवाला ओळखलं पाहिजे. देवाचा स्वभाव कसा आहे, देवाची आवड कशी आहे, देवाचं सामर्थ्य काय आहे, देव आपल्याला काय देऊ शकतो, देव कसा आहे, हे सगळं भक्ताला माहिती पाहिजे. देवाला ओळखून जी भक्ती केली जाते त्याला डोळस भक्ती म्हणतात. आणि देवाला न ओळखता जी भक्ती केली जाते त्याला आंधळी भक्ती म्हणतात. समाजामध्ये जी अंधश्रद्धा टिकून आहे त्याचं कारण देवाला न ओळखता केलेली भक्ती. आज किती वर्ष झाली सगळे साधू संतांनी, समाजसुधारकांनी समाजाला डोकं आपलं सांगितलं की देवाला काही बळी देऊ नका, पशुहत्या करू नका,
देव दगडा धोंडामध्ये नाही, पशु पक्षामध्ये आहे, हे सगळ्यांनी ओरडून सांगितलं. पण तरी सुद्धा समाजात ह्या परंपरा आजही आपल्याला पाहायला मिळतात. याचं कारण आंधळी भक्ती. विठ्ठल तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. म्हणून देवाला न ओळखता जी भक्ती करतात त्यांना आंधळी भक्ती म्हणतात. अशी भक्ती आपण जर केली तर ते काही फलदायी ठरणार नाही आणि आपल्याला खरा आनंद मिळणार नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांची भावना आहे, तळमळ आहे की देवाची भक्ती करणाऱ्या किमान भक्तांनी तरी देवाला जाणावं, देवाचा स्वभाव ओळखावा. विठ्ठल तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये माझ्या माहितीने बरेचसे अभंग आलेले आहेत की जे देवाची ओळख करून देतात. या अभंगामध्ये फक्त देव हा शब्द आलेला आहे, पण कोणता देव आहे याचा काय उल्लेख नाही. तुकाराम महाराज आपल्याला देवाची ओळख करून देतात, पण कोणत्या देवाचे, कोणत्या देवाचे. आणि या जगात देव आहेत तरी किती. विठ्ठल बसलेली मंडळी, महिला मंडळ, श्रोते मंडळी, आपण सगळे जिज्ञासू आणि ज्ञानी भक्त आहात, श्रोते आहात. मी आपल्याला प्रश्न विचारतो की या जगामध्ये देव आहेत किती. पुरुष मंडळी तुम्ही उत्तर द्या, मुलींना तुम्ही उत्तर द्या. देव किती आहेत? एकच आहे. 33 कोटी आहे. अजून काय काय उत्तर आहेत? काय तुम्हाला 33 कोटी देवांची नावं सांगायचा कोणी आग्रह करणार नाही, घाबरू नका. तर तुम्हा आम्हाला या जगामध्ये फिरताना, समाजात राहत असताना आपल्याला अनेक देवांची रूपं पाहायला मिळतात. आपल्या इंदापूर शहरामध्ये कुठं राम मंदिर असेल, कुठं विठ्ठल मंदिर असेल, कुठं दत्त मंदिर असेल, कुठं हनुमान मंदिर असेल, कुठं गणपतीचं मंदिर असेल, कुठं भवानी मातेचं मंदिर असेल. अनेक मंदिर आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे याचा अर्थ आपल्या दृष्टीनं देव काय आहे? अनेक रूपामध्ये आहे. आपण देवाऱ्यामध्ये जरी रोज पूजा करायची म्हणलं तरी आपल्या देवारे एवढे देव असतात की पूजा करायला कमीत कमी 1-2 तास सहज निघून जातात. म्हणून काही लोकांना वाटतं की या जगामध्ये देव अनेक आहे. म्हणून कोणीतरी उत्तर दिलं की 33 कोटी देव आहेत. बरोबर आहे, हे उत्तर सुद्धा काही चुकीचं नाही. देव आपल्याला अनेक रूपामध्ये पाहायला मिळतो. आणि साधू संतांना जर विचारलं की देव किती आहे तर ते सांगतात, आपुला तो एक देव करुणे घ्यावा आणि तेने विना जीवा. संत सांगतात या जगात देव एकच आहे, पण तुम्हा मला मात्र अनेक देव पाहायला मिळतात. मग नेमकं खरं काय आहे? आलं लक्षात? तर खरं हेच आहे, संतांचं सांगणं खरं आहे की या जगामध्ये देव फक्त एकच आहे आणि एकाच देवानं अनेक रूपं घेतलेली आहेत. विठ्ठल अवघे एकाची चवी न तेथे कैसे भिन्ना भिन्न, वेद पुरुष नारायण तेने केला निवाडा. एका माणसाला घरात जसं अनेक नावाने ओळखलं जातं, पही पाहुणे जसे वेगवेगळी नावं ठेवतात, मित्रमंडळी वेगवेगळी नावं ठेवतात. माणूस एकच आहे, पण संबंधानुसार जसे त्याला अनेक नावाने ओळखलं जातं तसं देव एकच आहे. पण जसे जसे एकाच देवानं या जगामध्ये अवतार घेतले, अनेक भक्तांना तो वेगवेगळ्या रूपामध्ये भेटायला गेला, त्याप्रमाणे त्या देवाला काय होतं? अनेक नावं त्या ठिकाणी प्राप्त झाली. आवडीने धरली नावे, प्रिय भावे चिंतन, अनंत रूपे अनंत वेशे देखील त्याशी बाप रखमादेव खून बाणली कैशी. म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा, जगामध्ये देव फक्त एकच आहे. पण हा एक देव, या देवाचं मूळ स्वरूप कोणतं? आलं लक्षात? देवाचं मूळ स्वरूप कोणतं? आता आपण जे समोर पाहतोय रामप्रभूंचं, ते सगुण रूप आहे. आलं लक्षात? विठ्ठलाचं सगुण रूप आहे, दत्तगुरूंचं सगुण रूप आहे, गणपती बाप्पांचं सगुण रूप आहे. पण हे काय देवाचं मूळ रूप नाही. मग मूळ रूप कोणतं? अव्यक्त निराकार नाही.
चराचर हरिश्री भजे. देवाचं जे मूळ रूप आहे, मूळ स्वरूप आहे ते आहे निर्गुण निराकार. निर्गुण निराकार म्हणजे काय? निर्गुण म्हणजे गुणरहित, त्रिगुणाच्या पलीकडे असलेला. सत्व, रज आणि तम हे 3 गुण आहेत. त्रिगुणातीत म्हणजे गुणरहित असलेला निर्गुण, आणि निराकार म्हणजे आकार नसलेला, याला निर्गुण निराकार असं म्हणतात. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकारी निर्गुण तुची रघुराया. देवाचं मूळ स्वरूप हे अव्यक्त आहे, निर्गुण निराकार आहे. आणि या दृष्टिकोनातून साधू संत सांगतात की देव एकच आहे. पण असा असलेला निर्गुण निराकार परमात्मा या पृथ्वी तलावरती सगुण साकार रूप धारण करतो, त्याला अवतार धारण करणे असं म्हणतात. आणि अशा निर्गुण निराकार परमात्म्याने या जगामध्ये, या विश्वामध्ये एकूण 24 अवतार घेतले, हे आपल्याला भागवतात पाहायला मिळतं. विठ्ठल आपल्याला 10 अवतार माहितीच आहेत. कलंकी पुढे 10वा कलंकी अजून व्हायचा आहे. रामप्रभूंचा अवतार 7वा आहे आणि भगवान कृष्णांचा 8वा आहे. 10 अवतार पाहू. मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी, हे झाले 10 अवतार. पण श्रीमद भागवतामध्ये 24 अवतार आलेले आहेत. देवाने अनेक अवतार या पृथ्वी तलावरती घेतले. प्रत्येक युगामध्ये वेगवेगळे अवतार घेतले आणि तसे प्रसंग या पृथ्वीवरती काय झाले, निर्माण झाले. म्हणून तसं कारण घडलं आणि त्या कारणानुसार, त्या प्रसंगानुसार, त्या युगामध्ये देवानं काय केलंय, नाना प्रकारचे अवतार घेतले. आणि म्हणून एकच देव आपल्याला अनेक रूपात दिसू लागला. विठ्ठल आता तुम्हा आम्हाला प्रश्न पडू शकतो की देवाने या पृथ्वी तलावरती अनेक रूप का घेतली, अनेक अवतार का घेतले? त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या देवदयाळ साहे कोल्हाळ बहुतांचा. देवाने या पृथ्वी तलावरती अनेक अवतार का घेतले, अनेक रूपामध्ये तो का प्रकट झाला, त्याचं उत्तर या चरणामध्ये तुकाराम महाराज देतात. त्याचं कारण देवाचा स्वभाव दयाळू आहे. देव दयाळ आहे. महाराजांनी एक शब्द पुन्हा पुन्हा उच्चारलेला आहे, दयाळ दयाळ, उदार उदार. हे पुन्हा पुन्हा का सांगितलं तर जी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली जाते किंवा
एक शब्द पुन्हा पुन्हा येतो याचा अर्थ तो शब्द महत्वाचा असतो किंवा ती गोष्ट महत्वाची असते. देव दयाळ आहे, देव दयाळ आहे. महाराजांना सांगायचं की आपण लक्षात ठेवा, देवाचा स्वभाव दयाळू आहे. देव फार दयाळू आहे, देव फार दयाळू आहे. देव दयाळ असल्यामुळंच देवाने या पृथ्वी तलावरती अनेक अवतार धारण केले. कारण अवताराला येणं सोपी गोष्ट नाही. अवताराला यायचं म्हणजे कोणाच्या तरी पोटी गर्भवास करावाच लागतं. जरी काही अवतारामध्ये देव आयने संभव असला तरी प्रगट होण्याच्या अगोदर तरी गर्भामध्ये राहूच लागलंच ना. देवकी मातेच्या उदरामध्ये भगवान कृष्ण राहिलेच, जरी ते शेवटी प्रगट झालेले असले, किंवा रामप्रभू सुद्धा कौशल्य मातेच्या गर्भामध्ये राहिलेलेच आहे. म्हणून गर्भवास तुमच्या आमच्यासारखा गर्भवास सहन करावा लागतो. मग हा सगळा गर्भवास सहन करायचा, तुमच्या आमच्यासारखं जन्माला यायचं आणि जन्माला आल्यानंतर सुद्धा लहान प्रमाणात लहान बाळाची भूमिका बजवायची. एकदम जन्माला आल्यानंतर मग रडायचंही सोंग करायचं, माती खायचंही सोंग करायचं आणि मग रांगत जाऊन त्या ठिकाणी वेगवेगळ्या खोड्या करायचंही सोंग करायचं. देव आहे, ज्ञानी आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व प्रकारची शक्ती आहे. पण तरी सुद्धा जेव्हा सामान्य रूपामध्ये जन्म घ्यावा लागतो तेव्हा देवाला फार मोठा त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागतो. साहे कोल्हाळ बहुतांचा, कोल्हाळ शब्दाचा अर्थ आहे त्रास. अनेकांचा त्रास देव काय करतो, सहन करतो. उद्या रामप्रभूंचा जन्म आहे. रामप्रभू अवताराला येणार आहेत. रामप्रभूंचा जो अवतार आहे हा 24 अवतारामध्ये पूर्ण अवतार मानला जातो आणि आदर्श अवतार मानला जातो. देवाचा हा जो राम अवतार आहे हा मर्यादा पुरुषोत्तम अवतार आहे. हा मानव रूपातला अवतार आहे. विठ्ठला विठ्ठला. आपण जर रामायणाचा अभ्यास केला, आपण भावार्थ रामायण, वाल्मिकी रामायण, तुळशी रामायण, रामविजय सारखे जर आपण ग्रंथ वाचले तर आपल्या लक्षात येईल की रामप्रभूंना या अवतारामध्ये किती त्रास सहन करावा लागलेला आहे. म्हणजे फक्त 14 वर्षाचा वनवासच भोगला असं नाही, तर आख्या अवतारामध्ये बऱ्यापैकी सगळा वनवासच आहे. फार मोठा त्रास रामप्रभूंना सहन करावा लागला. आणि अवतार संपला तरी सुद्धा अजून राम मंदिरा वाचून सुद्धा वाद त्या ठिकाणी चालूच राहिला. राम अवतार हा मनुष्य रूपातला अवतार आहे. स्वतः भगवान विष्णू आणि मानव रूपामध्ये जन्माला आले. तर या जन्माला येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय घडलं? वस्यरूपी पृथ्वी भ्रमयापाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगत असे, बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसविना भार मज आता. ज्या वेळेस धरणी मातेला या पापाचं ओझं जास्त होतं, अधर्माचं ओझं जास्त होतं, त्यावेळेस धरणी मातेला हे ओझं सहन होत नाही आणि मग धरणी माता नाही लाजा असतो भगवान विष्णूकडे जाते, आपलं दुःख सांगते. म्हणून त्रेतायुगामध्ये सुद्धा या पृथ्वीवरती रावणासारख्या महाभयानक राक्षसांनी असा काय अधर्म या पृथ्वी तलावरती माजवला की त्या अधर्माचं जे काही पापाचं ओझं होतं ते धरणी मातेला त्या ठिकाणं जड वाटू लागलं. एवढा अधर्म झाला, आता हा काय बोजा मला सहन होत नाही आणि म्हणून धरणी मातेनं गायचं रूप घेतलं आणि ती भगवान विष्णूंकडे जाऊन आपली व्यथा मांडू लागलेली आहे, रडू लागलेली. हे प्रभू, हे देवा, फार मोठा राक्षसाने हैदोस घातलेला आहे, अधर्म झालेला आहे आणि मला काय त्यांचा भार आता सहन होत नाही. भगवान दत्त महाराजांनी 24 गुरु केलेले आहेत आणि 24 गुरुमध्ये पहिला गुरु ही पृथ्वी माता आहे, धरणी माता आहे. धरणी मातेला पहिला गुरु का केलेला आहे? धरणी मातेकडून काय शिकायला मिळतं आपल्याला? दत्तगुरूंना काय शिकायला मिळालं? सहनशीलता गुण हा धरणी मातेकडून शिकायला मिळतो. बघा, ही धरणी माता, या धरणी मातेवर
पुण्यवान लोक जास्त राहतात का पापी? पापी लोक जास्त. आणि सध्याचं ते युग कलियुग आहे. पाहो कलीचे महिमान असत्याशी रिजले जन, पापा देती अनुमोदन करती हेळन संतांचे. म्हणून या धरणी मातेवर आपण सगळे कोट्यावधी जीव राहतात आणि या सगळ्यांचा नाना प्रकारचा त्रास ही धरणी माता सहन करते. म्हणून सहनशीलता हा गुण पृथ्वी मातेकडून शिकायला मिळतो. म्हणून दत्त गुरूंनी पहिला गुरुचा मान पृथ्वी मातेला दिलेला आहे. परंतु सहनशीलतेची सुद्धा काही मर्यादा असते. जर जास्तच अधर्म झाला तर मग धरणी मातेला सुद्धा देवाकडे जावं लागतं. आणि मग धरणी माता गायीच्या रूपामध्ये भगवान विष्णूकडे गेली आणि त्या ठिकाणी रडत रडत आपलं दुःख सांगू लागली. आणि मग धरणी मातेचं रडणं पाहून भगवंताला काय आली? दया आली. देव दयाळ, देव दयाळ. हे धरणी माता तू काही काळजी करू नकोस. रावणासारख्या दुष्टांचा नाश करण्यासाठी मी लवकरच राम रूपामध्ये अवतार घेणार आहे. रामप्रभूंच्या अवताराला अनेक कारण आहेत. आता उद्याचे कीर्तनकार राम जन्माच्या वेळेस सांगतील ते किती कारण आहेत. पण थोडंसं संदर्भ देतो. रामप्रभूंना जन्माला येण्यासाठी शापच भरपूर आहेत बघा. एक संतादिकांचा पहिला शाप, दुसरा नारद मुनीचा शाप, तिसरा गौतम ऋषींचा शाप. हे सगळे शाप आहेत. म्हणजे तसे परत श्रावण बाळाच्या आईवडिलांचा शाप, म्हणजे अनेक शाप आहेत. अशी अनेक कारणं आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे देवाला धरणी मातेचं दुःख सहन होत नाही. म्हणून देव दयाळ आहे. अजून देव कोणाकडे बघून अवतार घेतो तर देवाला या पृथ्वी तलावरती सर्वात जास्त कोण कोण प्रिय आहेत? रक्षिण ब्राह्मण गायी, देवाला या पृथ्वी तलावरती देवाचे भक्त ब्राह्मण आणि गायी हे विशेष करून काय आहेत? प्रिय आहेत. देवाला विशेष करून देवाचे भक्त प्रिय आहेत. देवाला भक्त किती आवडतात? भक्त जीवाहुनी देवा आवडती, सकळही प्रती त्यांचे ठाई. देवाला स्वतःचा प्राण जेवढा आवडत नाही तेवढे प्राणापेक्षा देवाचे भक्त आवडतात. आणि अशा पृथ्वी तलावर जर भक्तांना कोणी त्रास दिला तर मात्र ते देवाला सहन होत नाही. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भक्ताच्या रक्षणासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी देव काय करतो? अवतार घेतो. म्हणून देवाच्या अवताराला अनेक कारण आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे देव दयाळ आहे. देवाच्या अंतःकरणात दया असल्यामुळं देव अवतार घेतो. केवळ दया असल्यामुळेच त्यानं अवतार घेतले. जर देव मनाने कठोर असता तर तो अवताराला आला नसता. अवतरणे म्हणजे वरून खाली येणे. आलं लक्षात? अवतरणे म्हणजे वरून खाली येणे. तुमच्या आमच्यासाठी तो वरून खाली येतो. त्याचं कारण दयाळ विठ्ठल. देव दयाळ असल्यामुळं तो सगळ्यांचा सांभाळ करत आहे.
सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकलील ऐसे नाही. एकनाथ महाराज सांगतात देवाचा स्वभाव दयाळू असल्यामुळं तो सगळ्यांचा सांभाळ करत आहे. त्याची भक्ती करो अथवा न करो, भक्ती करणारालाही तो सांभाळतो आणि भक्ती न करणाऱ्याला सुद्धा तो सांभाळतो. पशु पक्षी जीव जंतू हे काय देवाची भक्ती करतात का? पशु काय पाप पुण्य जाणती आणि उत्तम मध्यम भोग भोगीती. पशु पक्षी देवाची भक्ती करत नाहीत तरी सुद्धा देव त्यांना त्यांचा चारा देत आहे, त्यांचा तो सांभाळ करत आहे. लहान असणारी मुंगी, पण त्या मुंगीला सुद्धा तिच्या चाऱ्याची व्यवस्था केल्याशिवाय देव झोपत नाही, निद्रा घेत. 84 लक्ष योनीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला आणि त्याचा आहार आणि त्याचं संरक्षण करण्याचं काम देव करतो. म्हणून सगळ्या विश्वाचा सांभाळ करण्याचं काम देव करतो. हा देवाचा दयाळू स्वभाव आहे. अजून थोडा बारकावा सांगतो. आपण रोज जे 4 प्रकारचं अन्न खातो, आपण रोज जे 4 प्रकारचं अन्न खातो, अन्न खाणं आपल्या हातात आहे. अन्न खाणं आपल्या हातात आहे आणि पचवणं हे देवाच्या हातात आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. स्वतः देव म्हणतात अर्जुनाला, अर्जुना मी सगळ्यांच्या पोटामध्ये जठराग्नीच्या रूपानं राहतो आणि 4 प्रकारची माणसं जे काही अन्न खातात त्यांचं अन्न पचवण्याचं काम मीच करतो. मी म्हणतो देवाने शाकाहारी माणसाचं अन्न नक्की पचवावं. सर मांसाहारी माणसाचं कशाला? एकादशीला मांसाहार खाणाऱ्याला तसंच चांगलं पोटात दुखलं पाहिजे. पण देव किती दयाळू आहे बघा. मांसाहार करणाऱ्यांची सुद्धा तब्येत दष्टपुष्ट ठेवतो. विठ्ठल देवाची भक्ती करणाऱ्याचाही सांभाळ करतोय आणि खाणाऱ्या पिणाऱ्याचा सुद्धा सांभाळ करतो. हा काय देवाचा दयाळू स्वभाव आहे. अजून देवाची आपल्यावर किती कृपा आहे बघा. चाले हे शरीर कोणाची असत्य हरिवीना देवाची आपल्यावर किती कृपा आहे बघा. चाले हे शरीर कोणाची असते. मी आता कीर्तनाला उभा आहे, कीर्तन करत आहे म्हणजे बोलत आहे आणि तुम्ही कीर्तन ऐकत आहात. पण हे कोणाच्या सत्तेने चाललंय मला सांग. हे देवाच्या सत्तेने चाललंय. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळा. देवाची सत्ता आहे म्हणून मी बोलतोय आणि देवाची सत्ता आपल्यावर आहे म्हणून तुम्ही ऐकताय. म्हणून देखवी ऐकवी एक नारायण. पाहायला लावणारा, बोलायला लावणारा, ऐकायला लावणारा फक्त देवच आहे. हे सुद्धा काय आहे? आपल्या देवाची कृपा आहे. रोज संध्याकाळी अंथरुणावर झोपायचं आपल्या हातात आहे बघा. रोज संध्याकाळी झोपायचं आपल्या हातात आहे, पण सकाळी उठवायचं का नाही हे देवाच्या हातात आहे. देवाच्या मनात आलं अमुक
तेथे कोणाचे चालेना, हरिचंद्र तारा राणी वाहे डोंबऱ्या घरी पाणी. झोपायचं आपल्या हातात आहे, पण सकाळी उठवायचं का नाही हे देवाच्या हातात आहे. जर देवाच्या मनात आलं अमुक अमुक व्यक्तीने फार अति केलेलं आहे, आता याला उद्या उठवायचंच नाही. जर देवाच्या मनात आलं अमुक व्यक्तीला उठवायचं नाही, तर त्याला उठवायला मग अशीच गर्दी होईल. म्हणून हे सगळं जे चाललंय हे सगळं देवाच्या सत्याने चाललंय. जे काय आपण जिवंत आहोत, जे काय आपण आयुष्य भोगत आहोत, हे सगळं कोणाची सत्ता आहे? देवाची सत्ता आहे. कोरोनासारख्या महामारीतून सुद्धा आपण वाचलो, हे कोणाची दया आहे? देवाची दया आहे. सांगण्याचा मुद्दा की देव दयाळू आहे. देव दयाळ असल्यामुळं तो आपल्या सगळ्यांचा सांभाळ करत आहे. राम अवताराचा जर आपण अभ्यास केला तर रामप्रभूंची राम अवतारात कशी दया दिसून येते ते थोडंसं 4-2 उदाहरणातून मी सांगतो. ज्यावेळेस रामप्रभूंचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर रामप्रभूंचं बालपण झालं आणि युवा अवस्थेमध्ये आल्यानंतर एकदा विश्वामित्र ऋषी रामप्रभूंना स्वतःच्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी आणि रामप्रभूंना नेण्यासाठी अयोध्येमध्ये आलेले. राजा दशरथ परवानगी द्यायला तयार नाहीत, कारण माझा राम हा आताच कुठं आणि गुरुकडून विद्या शिकून आलेला आहे, तसा तो फारसा काही मोठा नाही. आणि अशा लहान असणाऱ्या रामाला यज्ञाचं रक्षण करण्यासाठी आणि राक्षसांशी युद्ध करण्यासाठी पाठवायचं मला काही योग्य वाटत नाही. पण विश्वामित्रांनी सांगितलं, राजे आपण काळजी करू नका, तुमचा राम हा कोण आहे हे अजून काय तुम्हाला माहिती नाही. राम हा फक्त दिसायला मानव रूपात आहे, पण ते साक्षात भगवान विष्णू आहे. आणि मग विश्वामित्र राम लक्ष्मणाला घेऊन आपल्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी निघालेले आहेत यज्ञाचं रक्षण करण्यासाठी. आणि जात असताना विश्वामित्र रामप्रभूंना घेऊन जाता जाता गौतम ऋषीचा आश्रम त्यांना लागलेला आहे. गौतम ऋषींचा आश्रमाच्या जवळ आल्यानंतर तो आश्रम त्या ठिकाणी बखास दिसू लागलेला आहे. त्या आश्रमाच्या आजूबाजूला असलेली झाडं झुडपं ही सगळी वाळून गेलेली आहेत. त्या ठिकाणी जमिनीवर कुठेही हिरवं गवत नाही, पशु पक्ष्यांचा किलबिलाट नाही आणि अतिशय उदास असणारी ती जागा. आणि त्याच आश्रमाच्या समोर एक बही मोठी शिळा पडलेली त्या ठिकाणी दिसली. रामप्रभूने विश्वामित्रांना विचारलं, गुरुवर्य आपण या जागेवरून जात असताना ही जागा फार उदास दाखवते, हा आश्रम कोणाचा आहे? ही एवढी उदास भूमी कोणाची आहे? त्यावेळेस विश्वामित्राने सांगितलं, हे रामा, ही उदास भूमी, ही उदास जागा तुझीच वाट बघत आहे. म्हणजे हा जो आश्रम आहे हा गौतम ऋषीचा आश्रम आहे. ही जी समोर तोळा पडलेली दगडाची भली मोठी शिळा दिसते, ही शिळा म्हणजे ही दगड नाही, तर गौतम ऋषींनी शाप दिलेली त्यांची धर्मपत्नी अहिल्या आहे. इंद्राने अहिल्याला भ्रष्ट केलं, त्याच्यामध्ये अहिल्याची काही चूक नव्हती, परंतु गौतम ऋषींनी त्या ठिकाणं मागचा पुढचा विचार न करता आणि आपल्या स्वतःच्या धर्मपत्नीला शिळा होऊन पडशील असा शाप दिला. आणि आज किती वर्ष झाली ही बिचारी अहिल्या त्या ठिकाणं शिळा होऊन पडलेले आहे, दगड होऊन पडलेले. हे ऐकून रामप्रभूंना अंतकरणात वाईट वाटलं, त्यांना दुःख झालं. आणि विश्वामित्रांनी सांगितलं की ही शिळा आणि तुझ्या चरणाचा स्पर्श करण्याची वाट बघत आहे. रामप्रभूंनी विचारलं, तुम्ही जे काय सांगताय हे माझ्या लक्षात येईना. ज्यावेळेस गौतम ऋषींनी अहिल्याला शिळा होऊन पडण्याचा शाप दिला,
त्यावेळेस काही वेळानंतर त्यांना पश्चाताप झाला. त्यावेळेस त्यांनी परत उशाप सुद्धा दिला. काय उशाप दिला? ज्यावेळेस भगवान विष्णू मानव रूपामध्ये राम अवतार घेतील त्यावेळेस राम अवतारामध्ये राम प्रभूंच्या चरणस्पर्शानं तुझा काय होईल? उद्धार होईल. आणि म्हणून हे रामा, चला पुढे या आणि तुमचा चरणस्पर्श या शेळीला लावा आणि या शेळीचा म्हणजे अहिल्याचा काय करा? उद्धार करा. आणि मग रामप्रभू पुढे आले आणि त्यांनी त्या शेळीवरती आपला चरणस्पर्श त्या ठिकाणी केला आणि चरणस्पर्श केल्याबरोबर चमत्कार झाला. शेळा होती मनुष्य झाली, ज्याचे चरणाचे चाली. चरणाचा स्पर्श झाल्याबरोबर त्या ठिकाणी अहिल्यादेवी प्रकट झाली. हे सगळं कशामुळे झालं? रामप्रभूंच्या अंतःकरणामध्ये अहिल्याविषयी काय झाली? दया निर्माण झाली. विठ्ठल रामप्रभूंना राम अवतारात अजून कोणाकोणाविषयी दया निर्माण झाली? सीता स्वयंवराचा प्रसंग आहे. जनक नगरीमध्ये, मिथिला नगरीमध्ये जनक राजाच्या दरबारामध्ये सीता स्वयंवर ठेवण्यात आले. सगळे राजे महाराजे असे या ठिकाणं गोळा झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये विश्वामित्र राम आणि लक्ष्मणाला घेऊन गेलेले आहेत. आणि त्या सीता स्वयंवरामध्ये सीता माता कोणाला वरणार आहे? तर परशुरामांचं शिवधनुष्य, जो कोणी शिवधनुष्याला दोरी लावेल, प्रत्यक्ष लावेल, त्याच्याच गळ्यामध्ये सीता माता काय करणार आहे? आणि हार घालणार आहे. आणि म्हणून त्या भरसभेमध्ये मध्यभागी भला मोठा शिवधनुष्य ठेवण्यात आलेला आहे. आणि आजूबाजूला सगळे राजे महाराजे, सगळे शक्तिमान महापुरुष त्या ठिकाणी बसलेले आहेत. सीता माता हातामध्ये वरमाला घेऊन वाट बघत आहेत. कोण असा वीर आहे, कोण असा महापुरुष आहे जो हा शिवधनुष्य उचलेल आणि त्या शिवधनुष्याला त्या ठिकाणी दोरी लावेल. आणि मग प्रत्येक जण यायचा शिवधनुष्याला, कधी एक हात लावायचा, कधी दोन हात लावायचा. पण जे यायचे त्या कोणाला शिवधनुष्य साधं हलत सुद्धा नव्हतं, कारण ते शिवधनुष्य साक्षात भगवान परशुरामाच्या हातातलं होतं. आणि मग सगळेजण त्या ठिकाणी आपापली शक्ती पणाला लावत असताना रामप्रभूंचा नंबर त्या ठिकाणी जवळ आला. आणि आता रामप्रभूंना विश्वामित्र सांगणार की जा रामा धनुष्य उचल. एवढ्यामध्ये काय झालं? तिथं डायरेक्ट रावणाचं आगमन झालं. रावण डायरेक्ट त्या ठिकाणी प्रगट झाला. मोठ्या मोठ्यानं हसू लागला. मला माहिती माझ्याशिवाय हे शिवधनुष्य कोणी उचलू शकणार नाही आणि म्हणून मी पाहत होतो आणि म्हणून हे धनुष्य उचलण्यासाठी शेवटी मलाच यावं लागलं, असं कोण म्हणतोय? रावण म्हणतोय. आणि हे असणारी सीता ही माझीच होणार आहे हे मला माहिती आहे. आणि मग रावण सगळ्यांच्या समोर छाती काढत आणि मोठ्या थाटामध्ये शिवधनुष्याच्या दिशेनं चालत निघाला. रामप्रभू विश्वामित्राच्या शेजारी बसलेले आहेत. विश्वामित्रांनी सांगितलं, थांबा जरा, आता रावणाचा नंबर आहे, शेवटी नंबर तुमचा आहे. आणि मग रावण त्या ठिकाणी गेला. रावणानं पहिल्यांदा एक हात लावला, पण शिवधनुष्य काय एका हातानं उचलत नाही, हलत नाही. हे लक्षात आल्यानंतर मग रावणानं दोन्ही हात लावले. आता रावण शक्तिमान होता का? तर रावणाला 10 तोंड होती. रावणाच्या बंदीखान्यात 33 कोटी देव होते. रावणाच्या पोटात अमृत होतं. असा सर्व शक्तिमान रावण होता. आणि मग त्या रावणानं ते शिवधनुष्य उचललं आणि उचलत 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 असं वरती नेलं. तेव्हा रावणाच्या लक्षात आलं की हे कदाचित आपल्या अंगलोट येण्याचंच काम आहे. आणि थोडंसं वरवरती उचललं, पण आता निम्म्यातून खाली ठेवा तर लोक हसतील, आणि म्हणून खाली ठेवलं तर अपमान आहे आणि आता वर उचललं तर प्राण जातो का काय, अशी रावणाची फजिती व्हायला लागली. पण कसं तरी
जबरदस्तीने ते शिवधनुष्य असं छातीपर्यंत नेलं, पण शेवटी व्हायचं ते झालं. रावणाचा पाय त्या ठिकाणी घसरला आणि रावण ते शिवधनुष्य घेऊन आपल्या अंगावर काय झाला, खाली पडला. रावण खाली पडला आणि ते शिवधनुष्य रावणाच्या अंगावर पडलं. जसं ते शिवधनुष्य घेऊन रावण पडला तसा त्याचा इतका थरकाप उडाला आणि आता काही क्षणामध्ये त्याचा प्राण जातो का काय, नाका तोंडातून त्याचं रक्त येऊ लागलं. एवढं त्या शिवधनुष्याचं वजन होतं. आणि मग बसलेले सगळे मोठे मोठ्यानं हसू लागले. रावणाची त्या ठिकाणी फजिती झाली. पण रामप्रभूंना मात्र त्या रावणाची दशा बघून अंतःकरणात काय दया निर्माण झाली की आपण रावणाच्या आगावचं छातीवरचं धनुष्य उचलावं आणि बिचाऱ्या रावणाचे प्राण आपण वाचवावेत. खरं पाहिलं तर रामप्रभूने दया दाखवायला नव्हती पाहिजे, म्हणजे तिथंच तो रावण संपला. रामप्रभू विश्वामित्राने सांगितलं. मग रामप्रभू गेले, शिवधनुष्याला नमस्कार केला, भगवान परशुरामाचं स्मरण केलं, महादेवाचं स्मरण केलं आणि एका क्षणामध्ये तो शिवधनुष्य उचलला, प्रत्यंचा लावली. प्रभू रामचंद्र भगवान की जय. एकच रामप्रभूंचा जयघोष झाला आणि सीता मातेनं रामप्रभूंना त्या ठिकाणी वरमाला घातली आणि रावण त्या ठिकाणं पळून गेला. म्हणून रामप्रभूंनी कोणाकोणावर दया दाखवली, हो हे सांगायचं म्हणलं तरी आपल्याला वेळ कमी पडेल. पण असे काही प्रसंग आहेत की ज्याच्यातून रामप्रभू किती दयाळू आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं. रामप्रभूंचा सीते मातेशी विवाह झाला खरा, रामप्रभूंचा गृहस्थाश्रम चालू झाला, परंतु त्या गृहस्थाश्रमाला आणि नजर लागली ते रामप्रभूंच्या सावत राहायची म्हणजे कैकेयीची. राजा दशरथाने जेव्हा रामप्रभूंना गादीवर बसवण्याचा निर्णय घेतला तेव्हा कैकेयीने रुसली आणि कैकेयीने राजा दशरथाकडून 2 वर मागून घेतले. काय? ज्येष्ठाशी दहावे धुरी दिगंतरा, नये समाचार त्याचा आंबा. रामाला वनवासाला पाठवा आणि माझ्या भरताला गादीवरती बसवा, असे 2 वरदान कैकेयीने मागितले. आणि नाही लागत असतो राजा दशरथाला ते वरदान द्यावे लागले. पण राजा दशरथांचं दुःख रामप्रभूंना काही सहन होत नव्हतं. पण शेवटी अर्गो कुलरीत सदा चली आई, जान जाय परी वचन न जाई. माझ्या पिताश्रीने आईला जे वचन दिलेलं आहे ते वचन कधी खरं होणार जर मी वनवासाला गेलो तर. वनवासाला जाऊन माझ्या वडिलांचं वचन पूर्ण होईल. आणि म्हणून रामप्रभूने त्या ठिकाणी काय केला, वनवास स्वीकारला आणि रामप्रभू वनवासाला गेले. ही सुद्धा रामप्रभूंची काय आहे, दयाच आहे. पण वनवासामध्ये असताना सुद्धा फार मोठा त्रास त्यांना सहन करावा लागला आणि पुढे सीता मातेचं हरण झालं. अनेक प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आले. लक्ष्मणाला जेव्हा युद्धावरती शक्ती लागली त्यावेळेस रामप्रभू ढसा रडू लागले. लक्ष्मणाच्या विषयी रामप्रभूंच्या अंतःकरणात दया निर्माण झाली. माझ्या लक्ष्मणाचे प्राण वाचतात का नाही. हनुमंतराय धावून आले आणि करोडे उड्डाण केलं आणि क्षणामध्ये हातावरती द्रोणागिरी पर्वत उचलून आणला आणि लक्ष्मणाचे संजीवनी वनस्पतीनं त्या ठिकाणी प्राण वाचवले. अशा रामप्रभूंच्या दयेचे अनेक उदाहरण आहेत. ज्यावेळेस रावणानं आपला सख्खा भाऊ विभीषण याला लाथ मारून बाहेर काढलं, चल चालता हो, खातो माझा आणि गातो माझ्या शत्रूचं रामाचं. आणि शेवटी विभीषणानं सांगितलं, तुम्ही माझे थोरले भाऊ आहात आणि म्हणून सत्य सांगावं म्हणून मी तुमची काळजी घेतली. पण तुम्हाला जर माझं मन खरं वाटत नसेल तर मी आज तुमचा त्याग करतो, लंकेचा त्याग करतो आणि मी रामप्रभूंचे पाय धरतो. आणि म्हणून विभीषणानं सत्यासाठी धर्मासाठी सख्या भावाचा त्याग केला. जेने नाडा गैने घडे अंतराय, होत बाप माय वर्जाविती. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू, राजमाता निंदू भरते केली. आणि म्हणून विभीषणानं आपल्या भावाचा त्या ठिकाणी त्याग केला, लंकेचा त्याग केला आणि नदीच्या पलीकडे असलेल्या रामप्रभूंना त्या ठिकाणी भेटण्यासाठी विभीषण गेले. रामप्रभू झोपडीमध्ये विश्रांतीला असताना अंगदानं येऊन निरोप सांगितला, प्रभू तुमच्या भेटीला विभीषण यायचं म्हणतोय आणि विभीषण तुम्हाला शरण येणार आहे असं काहीतरी आम्हाला कळत आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी असलेले जे वानर आहे, सुग्रीव आहे, नळ आहे, नील आहे, जांबुवंत आहे,
या सगळ्यांनी रामप्रभूंना सांगितलं, प्रभू बघा, बिभीषण जरी असला तर तो तुमच्या शत्रूचा भाव आहे, म्हणजे रावणाचा भाव आहे. आणि ह्या राक्षस लोकांचं काही खरं नसतं. बिभीषण तुमच्या भेटीला आलाय, पण काहीतरी कावा नक्की होईल, काहीतरी धोका नक्की होईल. तेव्हा आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही काय बिभीषणाला आपल्याकडे बोलवू नका आणि आपल्या आश्रयाला काय तुम्ही त्याला घेऊ नका, कारण बिभीषण हा केवळ आपला अंदाज घेण्यासाठीच आलेला आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. त्यावेळेस रामप्रभू हसले आणि रामप्रभूने उत्तर दिलं, मी शरण आलेल्याला अभय देणार आहे. बिभीषणच काय, पण रावण जरी शरण आला तरी मी त्याला अभय देणार. रामप्रभूंना बिभीषणाच्या विषयी अंतःकरणात दया निर्माण झाली आणि त्या बिभीषणाला जवळ घेतलं. बिभीषणानं रामप्रभूंची शरणागती केली आणि रामप्रभूंनी सगळ्यांच्या समोर त्या बिभीषणाचा लंकेचा राज्याभिषेक तिथंच केला. त्या बिभीषणानं सांगितलं, हे बिभीषणा, लवकरच लंकेच्या गादीवर बसण्याचा दिवस आता जवळ येईल. ज्यावेळेस मी रावणाला मारून टाकेन त्यावेळेस लंकेचा राजा म्हणून मी तुलाच बसवणार आहे. म्हणून लंका बिभीषणा आणि केले चिरकाळ स्थापना बिभीषणाविषयी रामप्रभूंच्या अंतःकरणात दया आली. अजून एक शबरी मातेविषयी रामप्रभूंच्या अंतःकरणात दया निर्माण झाली. बिल्लेन कुळामध्ये जन्माला आलेली शबरी माता जी मातंग ऋषींची शिष्य आहे, त्यांच्या ऋषींनी, त्यांच्या गुरूंनी शबरी मातेला सांगितलं होतं, शबरी, तुला तुझ्या जीवनाचं सार्थक करून घेण्यासाठी तू अखंड रामनामाचा जप करीत राहा. एक दिवस वनवासामध्ये आल्यानंतर रामप्रभू तुला दर्शन देण्यासाठी नक्की येतील. आणि म्हणून शबरी माता आपल्या गुरुवरांच्या वचनावर विश्वास ठेवते आणि रोज रामप्रभूंची त्या ठिकाणी वाट पाहते. आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. वयस्कर असलेली शबरी माता वयोवृद्ध झालेले आहे, तोंडामध्ये दाढ सुद्धा राहिलेले नाहीत, अंगावरती चांगले कपडे नाहीत, केस विंचरलेले नाहीत आणि जंगलामध्ये झोपडीमध्ये राहणारी शबरी माता, पण तिच्या अंतःकरणात प्रेम आहे. आज ना उद्या रामप्रभू मला भेटायला नक्की येतील, रामप्रभूंचं दर्शन घेऊन माझा उद्धार होईल. म्हणून रोज जंगलात जाणं, रोज रामप्रभूसाठी बोरं तोडून आणणं, रोज झोपडी पुढं सडा टाकणं, रांगोळी काढणं, फुलं आणून ठेवणं आणि रामप्रभूंची वाट बघत त्या ठिकाणी बसणं. अशी किती वर्ष झाले. उगवलेला दिवस निघून जायचा, उगवलेला दिवस निघून जायचा, शबरी मातेची निराशा व्हायची. पण जसा दिवस उगवला की पुन्हा अंतःकरणात इच्छा निर्माण व्हायची, चला कालचा दिवस गेला पण उद्या तरी देव येतील, चला उद्याचा गेला परवा तरी येतील. म्हणून परमार्थामध्ये शबरी मातेसारखा धीर ठेवला पाहिजे, शबरी मातेसारखी देवाची वाट बघितली पाहिजे. नाहीतर आपल्याला कसं आहे, तूप खाल्लं की लगेच कैसे ने दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शरशिव. लगेच नाम घेतलं तर लगेच देव भेटत नाही, थोडी वाट बघायला शिकलं पाहिजे. जशी शबरी मातेनं वाट बघितली आणि शेवटी कितीतरी वर्ष शबरी मातेनं वाट बघितली आणि रामप्रभूंच्या अंतःकरणात दया निर्माण झाली आणि रामप्रभू शबरी मातेला भेटायला गेले. शबरी मातेचा आनंद गगनात मावेना अशा पद्धतीने शबरी मातेचा त्या ठिकाणी उद्धार केला. अशी रामायणामध्ये कितीतरी उदाहरणं आहेत की त्या उदाहरणातून आपल्याला रामप्रभूंची दया दिसून येते. विठ्ठल अजून एक सांगतो रामप्रभूंची दया. ज्यावेळेस वानर सेना आणि रावणाची सेना यांच्यामध्ये युद्ध झालं, रामप्रभूंची सेना आणि रावणाची सेना यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं, तेव्हा या युद्धामध्ये प्रचंड संख्येने वानर मारले गेले. बरं का, प्रचंड संख्येने वानर मारले गेले.
पण सगळं युद्ध झाल्यानंतर रामप्रभूंनी जेवढे वानर मारले त्या सगळ्यांना पुन्हा जिवंत केलं. का? ही सुद्धा रामप्रभूंची काय आहे? दयाच आहे. म्हणून देव दयाळ, देव दयाळ, साहे कोल्हाळ बहुतांचा. आणि अजूनच दया सांगतो, ज्यावेळेस रामप्रभू सीता मातेला घेऊन अयोध्येमध्ये माघारी आले त्यावेळेस सीता मातेची अग्नी परीक्षा घेऊनच अयोध्येमध्ये सीता मातेला आणलं होतं. पण अयोध्येमध्ये काही लोक कुजबूज करायचे, चर्चा करायची. एक परिण समाजाचा मनुष्य त्याची पत्नी माहेरी निघून गेलेली होती. कोणीतरी आग्रह केला की आपल्या पत्नीला घेऊन तुम्ही घरी या. त्यावेळेस त्यानं रामप्रभूंचं उदाहरण देऊन बाकीच्यांना सांगितलं, इतक्या दिवस माहेरी राहिलेल्या पत्नीला पुन्हा घरात घ्यायला मी काय अयोध्येचा राम आहे. मग रामप्रभूंच्या कानावर ही गोष्ट गेली की सीता माता शुद्ध आहे, अग्नी परीक्षा देऊन आलेले आहे. पण अजून सुद्धा समाजामध्ये असं बोललं जातं की सीता मातेला रामप्रभूंनी घरामध्ये आणायला नको होतं. आणि हे वाक्य जेव्हा रामप्रभूंच्या कानावरती गेलं त्यावेळेस रामप्रभूंच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं. समाज हा जेवढा पण चांगला बनतो तेवढा चांगला नाही. समाजानं देवाला रडायला लावलं. आलं का लक्षात? रामप्रभूंच्या डोळ्यात पाणी आलं आणि केवळ समाज म्हणतो म्हणून सीता मातेला रामप्रभूने सोडलं. पण सीता मातेविषयी रामप्रभूंच्या अंतकरणात दया होती. परंतु या समाजानं रामप्रभूंना त्या ठिकाणी त्रास दिला. साहेब वल्लाळ बहुतांचा. सीता मातेला वनवासाला पाठवलं पण रामप्रभूंनी कोणालाही त्या ठिकाणी शिक्षा केली नाही. का? साहेब वल्लाळ बहुतांचा निंदा रामप्रभूंनी सहन केली, त्रास सहन केला. परंतु न्यायानं आणि धर्मानं त्यांना आपला अवतार कार्य चालू ठेवलं असणारे रामप्रभू. आणि या अवतारामध्ये रामप्रभूंची आणि त्या ठिकाणी आपल्याला दया पाहायला मिळते. म्हणून देवाचा स्वभाव दयाळ आहे. अवतार कुठलाही असू द्या, देवाची दया ही कायमच असते. विठ्ठल देवाच्या स्वभावाचा एक गुण आपण पाहिला की देव दयाळू आहे. देवाचा स्वभावाचा दुसरा गुण दुसऱ्या चरणामध्ये देव
देवाचा स्वभाव उदार सुद्धा आहे. उदार म्हणजे काय, तर तो मागणाराला एवढं देतो की मागण्यापेक्षा दुप्पट देतो. थोड्यासाठी फार देऊ जाणे, देताना तो मागचा पुढचा विचार करत नाही, एवढं देतो. देव एवढा उदार आहे, पहिली गोष्ट न मागताही देतो, मागितलेलं तेवढंही देतो आणि मागण्याच्या कितीतरी अधिक पटीनं देतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, उपमन्यू बाळ ज्यानं भगवान विष्णूची तपश्चर्या केली. आता त्या उपमन्यू लहान असल्यामुळं काही देवाकडे काय मागवा हे उपमन्यूला काही कळलं नाही. पण उपमन्यूला खरं दूध मिळालं नाही, म्हणून भगवान विष्णूची तपश्चर्या केली. देव प्रसन्न झाले आणि उपमन्यू तुला काय पाहिजे. लहान असणारा आज्ञेने असलेला उपमन्यू देवाला म्हणतो, देवा मला भरपूर दूध पाहिजे. म्हणजे काय मागावं, पण लहान आहे शेवटी. आणि मग भगवान प्रसन्न झाले आणि देवाने त्या उपमन्यूला किती दूध दिलं मला सांगा. सरांनी सांगितलं की एवढं दूध दिलं की अक्षरशः त्या दुधाचा समुद्र दिला. शिराचा सागर उपमन्या. आता मला सांगा, उपमन्यूने काय त्या समुद्रात आंघोळ करायची का. म्हणजे दुधाची गरज थोडी असून समुद्रा एवढं दान दिलं, कारण देवाचा स्वभाव काय आहे, उदार आहे. थोडं मागितलं तर जास्त देतो. आता सुदामा ब्राह्मण भगवान कृष्णांच्या भेटीला गेले, त्यांनी तर काय मागितलंच नव्हतं. खरं पाहिलं तर त्यांच्या धर्मपत्नीनं काहीतरी येताना घेऊन या म्हणून सांगितलं होतं. पण भक्त सुदामा निष्काम भक्त असल्यामुळे त्यांचं काही धाडस झालं नाही. आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सुदामा ब्राह्मणांकडून मुठभर पोहे खाल्ले आणि त्या मुठभर पोह्याच्या बदल्यामध्ये सुदामा ब्राह्मणाला किती दिलं. शुद्ध भाव देखुनिया गाव सोन्याचा दिला. सुदामा ब्राह्मणांना एवढं सोनं दिलं, एवढं सोनं की अक्षरशः सोन्याचा महल उभा केला. बरं फक्त एकट्या सुदामासाठी, तर सुदामा ब्राह्मण ज्या गावात राहतात त्या अख्ख्या गावात काय केला, सोन्याचा केला. सर असे सुदामा जर आपल्या गावात असले तर सगळ्यांची सोन्याची होत जाते. म्हणजे इथं सुद्धा काय आपल्याला देवाचा काय दिसून येतो, उदारपणा. म्हणजे थोडं मागितलं तर उगाच जास्त देऊन टाकायचं, असा देवाचा काय आहे, उदारपणा आहे. राम अवतारामध्ये सुद्धा रामप्रभूंचा उदारपणा दिसून येतो. एवढी मोठी 7 कोटी घरं असलेली सोन्याची लंका, पण रावणाला मारल्यानंतर ती रामप्रभूंचीच होणार होती आणि झाली सुद्धा. पण रामप्रभूंनी मोकळ्या मनाने लगेच विभीषणाला देऊन टाकले. त्यांनी किंचितही मनामध्ये आशा धरली नाही आणि लगेच विभीषणाला लंका देऊन टाकली. बरं विभीषणाला फक्त लंकाच दिली का, तर विभीषणाला 7 चिरंजीवापैकी एक स्थान दिलं की विभीषण हे 7 चिरंजीवापैकी एक चिरंजीव आहे. पाठीमागे असणारे हनुमंतरायाने रामप्रभूंची अखंड मनापासून सेवा केली. आजीवन ब्रह्मचर्याचं पालन करून शेवटच्या क्षणापर्यंत मारुतरायाने रामप्रभूंची सेवा केली. मारुतरायांना रामप्रभूंनी काय दिलं, मारुतरायांना असलं सोनं नाणं असलं काय आवडत नव्हतं. आपल्याला कथा माहिती मी विस्तार करत नाही. सीतामाते नवरत्नाचा हार दिला, पण मारुतरायाने तो काय केला, सगळ्यांच्या समोर फोडून टाकला, कारण याच्यात राम नाही. म्हणून रामप्रभूंनी मारुतरायांना काय दिलं, पहिली गोष्ट रामप्रभूंनी मारुतरायांना स्वतःचा एक गुण दिला. कोणता, यशे थोरविला मारुती. मारुतरायांना यश नावाचा गुण दिला. म्हणून रामायण तुम्ही वाचा, रामप्रभूंना काही ठिकाणी अपयश आलेलं आहे, पण मारुतरायाला कुठंही अपयश नाही. विठ्ठल मारुतरायांना यश गुण प्राप्त आहे. म्हणून
प्रपंच असो अथवा परमार्थ असो, ज्यांना आपल्या जीवनामध्ये यश पाहिजे त्यांनी मारुतरायांची सेवा करावी. मारुतरायांना यश नावाचा गुण दिला. मारुतरायांना रामप्रभूंनी चिरंजीव दिलेला आहे, चिरंजीव स्थान दिलेलं आहे. म्हणून जसे विभीषण चिरंजीव आहेत तसे मारुतराय सुद्धा चिरंजीव आहेत. त्रेतायुगामध्ये रामप्रभू आले, निजधामाला गेले, पण रामप्रभूंना काही मारुतरायांना काही रामप्रभूंनी परवानगी दिली नाही. म्हणून तेव्हापासून मृत्यूलोकामध्ये आजही मारुतराय चिरंजीव रूपात आहेत. ते सतत फिरत राहतात, रामनामाचा भक्तीचा प्रचार प्रसार करतात. म्हणून चिरंजीव कोण आहेत? मारुतराय आहेत. म्हणून चिरंजीव स्थान सुद्धा रामप्रभूंनी दिलं. रामप्रभू एवढे उदार आहेत, एवढे उदार आहेत की ते अक्षरशः भक्ती करणाऱ्याला स्वतःचं पदच देऊन टाकतात. राम म्हणता रामाची होई गे, पदी वैश्वरी पदवी घे. आज सगळीकडे वातावरण चालू आहे, निवडणुका जवळ आलेल्या आहेत, तिकडे काय आपल्याला जायचं नाही. पण मला एवढंच सांगायचं आहे की देव किती उदार आहे बघा. कोणाच्या मागं किती प्रचार प्रसार करा, कोणीही आपली खुर्ची कार्यकर्त्याला देत नाही. पण देव एवढा उदार आहे की भक्ती करणाऱ्याला डायरेक्ट स्वतःच त्या ठिकाणी पदच देऊन टाकतो. म्हणून देवाची भक्ती करणारे सुद्धा काय होतात? देवरूप होऊन जातात. विठोबा देव उदार थोड्यासाठी फार देव जाणे. रामप्रभू देव एवढा उदार आहे. तुझं विनो कोण उदाराची राशी, आपुलेची देशी पददासा. भक्तालाच देव देवपणा प्राप्त करून देतो, असा हा देव उदार आहे. आणि असा देव चांगला सुद्धा आहे.
तुका लागला चरणी. देव खऱ्या अर्थानं चांगला आहे. का चांगला आहे तर तो भक्ती करणाऱ्याचा सांभाळ करतो. जोपर्यंत भक्त हयात आहे तोपर्यंत त्याच्या मागं पुढं उभा राहून त्याचा सांभाळ करतो, त्याची सगळी काळजी घेतो आणि देह ठेवत असताना सुद्धा अंतकाळी त्याच्या शेजारी उभा राहून त्याला मोक्ष मुक्ती देतो. असताना सुख शांती आणि शेवटी मोक्ष मुक्ती देतो. म्हणून सगळ्या बाजूनं देव चांगला आहे. असा दयाळू उदार आणि चांगल्या देवाची आपण सगळ्यांनी सेवा करावी, उपासना करावी. नक्कीच आपला उद्धार होईल. तुकाराम झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, प्रभू रामचंद्र भगवंताच्या चरणी, मारुतीच्या चरणी, ज्ञानोबराय देवदत्त यांच्या चरणी समर्पित करून शिवला पूर्णविराम.
बोलण्याच्या ओघातून चुकीचा शब्द जाऊ शकतो ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष आहेत त्याबद्दल क्षमा असावी. जे बरोबर आहे ते माऊली तो खबर आहे त्यापर्यंत कानादार करावी एवढीच प्रार्थना. या पारायण मंडळाच्या वतीनं आमचे हरिभक्ती पारायण आदरणीय बाबर सर यांनी आजची सेवा